नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल काळा मसाला शेवगा हंडी। यात जो मसाला वापरलाय तो अतिशय मजेदार आहे। तर चला बघूया मस्त मजेदार मसाल्याचं एक गुपित मी या व्हिडिओमध्ये उलगडणार आहे। खूप छान मसाला बनतो हा। इतरही भाज्या तुम्ही या मसाल्यामध्ये बनवू शकता, चिकन बनवू शकता, मटण बनवू शकता। तर चला बघूया कसा बनवायचा काळा मसाला शेवगा। बघा किती छान टेम्पटिंग दिसतोय आणि अगदी झटपट बनतो। एका बाजूला कांदा असा व्यवस्थित सोलून घ्यायचा, त्याचे 4 काप करायचे आणि चांगला भाजून घ्यायचा। काळपट रंगावर आपल्याला हा कांदा भाजायचा आहे। असाच अख्खा भाजून घेऊ नका, त्यासाठी तो सोलणं गरजेचं आहे। एका बाजूला शेवग्याच्या शेंगा उकळायला ठेवलेल्या आहेत मी। व्यवस्थित काप काढून घ्या, स्वच्छ धुवून घ्या शेंगा आणि मग त्या उकळायला टाकायचे। मीठ टाकायचे चवीप्रमाणे, 1 चमचा हळद टाकायची, त्यामुळे मीठ मुरतं शेंगांमध्ये आणि टेस्टी लागतात शेंगा। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकले। आता 10 ते 15 मिनिटं या शेंगा छान मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे आहेत। खूप मऊ गाळ करायच्या नाही आहेत, व्यवस्थित शिजवून घ्या आणि त्यानंतर गॅस बंद करून बाजूला ठेवायचा आहे आणि मसाला बनवायला घ्यायचा आहे। झाकण झाकून शिजवा, त्यामुळे त्यातली जीवनसत्व मेंटेन राहतात। कांदा भाजून तयार आहे। बघा प्रत्येक पाकळी त्याची व्यवस्थित भाजली गेली आहे। असाच कांदा भाजून घ्या। ज्या प्रमाणात शेवग्याच्या शेंगा तुम्ही बनवणार असाल त्या प्रमाणात तुम्ही कांदे भाजून घेऊ शकता। ह्या शेंगा कमी असल्यामुळं हा कांदा मी एकच भाजून घेतलेला आहे। बघा असे 4 काप काढायचे, म्हणजे आतपर्यंत भाजला जातो। कढई ठेवलेली आहे तापत, त्यावर 1 मोठा चमचा खोबऱ्याचा कीस भाजणार आहे मी। तुमच्याकडे जर अख्खं सुक्या खोबऱ्याची वाटी असेल तर ती भाजून घ्या। जसा आपण कांदा भाजला तसाच तो जाळीवर ठेवून खोबऱ्याची वाटी भाजून घ्या। पण हे डेसिकेटेड कोकोनट आहे, त्यामुळे मी ते कढईत भाजायला घेतले। 1 चमचा आहे, कारण शेंगा कमी आहे। आता 1 चक्री फूल टाकूया, 1 जायपत्रीचं फूल आहे, त्यानंतर दगडफूल सुद्धा टाकायचं आहे। 1 मसाला वेलची आहे, थोडेसे मिरीचे दाणे आहेत, 3-4 आहेत, लवंगा 3-4। आता दालचिनी सुद्धा टाकायची आहे, मी विसरली आहे, पण दालचिनीचा 1 तुकडा टाका। 1 चमचा काळे तीळ टाकायचे आहेत आणि यामुळेच मसाला खूप सुंदर बनतो। आणि ही एक गोडांबी, काळे तीळ आणि गोडांबी टाकल्यामुळं मसाला अगदी सुंदर बनतो आणि अतिशय सुंदर टेस्ट लागते। एकदा जरूर बनवून बघा। गोडांबी खरं तर आवश्यक नाही आहे, पण तुम्ही यामध्ये भाजायला घेऊ शकता। गोडांबी नसेल तर काजू घेतले तरी चालतील। तीळ चटचटेपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। बघा छान खोबरं ब्राऊन रंगावर दिसते आणि तीळ सुद्धा चटचटायला सुरुवात झालेली आहे। सगळे मसाले भाजले गेलेले आहेत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। काढून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात। त्यातच आता आपल्याला हा भाजलेला कांदा टाकायचा आहे। जिरे पावडर आहे अर्धा चमचा। तुम्ही जर सुकं खोबरं भाजलं असेल तर ते आत्ताच टाकायचं आहे तुकडे करून। थोडासा लसूण सुद्धा घेतलाय। तेल तापत ठेवलंय कढईमध्ये। आता मोहरी टाकली आहे आणि हिंग, त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे। हा तडका छान झाला पाहिजे, म्हणजे शेवगा अतिशय टेस्टी लागतो। त्यानंतर आपण वाटून घेतलेला काळा मसाला टाकूया। मसाल्यातल्या सगळे जिन्नस आपण भाजलेच होते, पण तरी सुद्धा आता तेल सुटेपर्यंत सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। अगदी छान भाजून घ्या। गॅस मध्यम करायचा आहे, खूप मोठ्या गॅसवर भाजायचं नाही आहे हे। तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। बघा तेल सुटायला लागले। आता 3-4 मिनिटं हा मसाला मी भाजत राहिला होता। तेल सुटायला सुरुवात झाली आहे।
आता कांदा लसूण मसाला टाकूया 1 चमचा. तुम्ही काश्मीरी मिरची पावडर टाकू शकता. 1 चमचा मीठ टाकूया. आपण शेवगा शिजताना सुद्धा मीठ टाकलं होतं, ते लक्षात ठेवून मीठ टाकायचं आहे. आणि हा एक गेम चेंजर मसाला, चिकन मसाला आहे हा. चिकन मसाला किंवा मटण मसाला टाकल्यामुळं अतिशय चव सुपर डुपर लागते. नक्की वापरा चिकन मसाला किंवा मटण मसाला. आता शेवगा जो शिजवला होता आपण, तो पाण्यासहित आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. तुम्हाला जर अगदी सुका हवा असेल तर पाणी आटवून घ्या, पण हा असाच चांगला लागतो. असा लटपट ठेवा म्हणजे तो टेस्टी लागतो. पाणी त्यातलं खूप सुंदर लागतं. उकळी काढायची आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवीन सुंदर रेसिपींसाठी रेसिपी सफर फॉलो करत राहा, शेअर करत राहा. रेसिपी कमेंट करायला विसरू नका. त्यामुळं आम्हाला नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी खूप उत्साह येतो. बघा छान उकळी आलेली आहे शेवग्याला. सर्व केलेला आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह. धन्यवाद.